तर मित्रांनो, 11 ऑगस्टला सांगली या जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाचा महामेळावा झाला आणि त्या महामेळाव्याला ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ साहेब हे सुद्धा उपस्थित होते. त्याच प्रकारे प्रकाश अण्णा शेंडगे असतील, लक्ष्मण हाके असतील, गोपीचंद पडळकर असतील, अशा अनेक ओबीसी समाजाचे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांनी एक विशेष आक्रमकता दाखवली आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा एक इशारा दिला आहे. तो इशारा असा आहे की प्रत्येक राजकीय पक्षाने जर 27% ओबीसी समाजाला जर उमेदवारी दिली गेली नाही तर ओबीसी समाजाने त्या पक्षाला मतदान करू नये. म्हणजेच काय, याचा अर्थ असा आहे की गोपीचंद पडळकर येणाऱ्या काळामध्ये राजकीय भूकंप घडवण्याची शक्यता आहे. याचं उदाहरण म्हणजे गोपीचंद पडळकर हे जत विधानसभा मतदारसंघामधून इच्छुक आहेत आणि ब्रह्मानंद पडळकर हे आटपाडी खानापूर विधानसभा मतदारसंघामधून इच्छुक आहेत. या दोन्ही ठिकाणी जर भारतीय जनता पक्षाने तिकीट दिले गेले नाही